नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 266वा. प्रकरण आपलं चाललंय 46वा, काल कव अंग. आणि आज आपण दोहे घेणार आहोत 22 ते 24. प्रथम आपण 22वा दोहा ऐकणार आहोत. पंथे उभा पंथ सेरे, बुगच्या बांध्या पोठे, मरणा मुहा गए खडा, जेवण का सब झूठे. पंथे उभा पंथ सेरे, बुगच्या बांध्या पोठे, मरणा मुहा गए खडा, जेवण का सब झूठे. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूया. पंथी, पंथी म्हणजे पथिक. बुगच, बुगच म्हणजे पोटळी. आणि पूठ, पूठ म्हणजे पाठ. दोह्याचा अर्थ ऐकूयात. यात्री रस्त्यावर उभा आहे. त्यांनी पाठीवर गाठोडं बांधलेलं आहे, परंतु मृत्यू, मृत्यू मुखासमोर आहे. या संसारात सर्व काही मिथ्या आहे. आत्मारूपी पथिक आपल्या पाठीवर कर्मांचं ओझं बांधून अनंताच्या प्रवासासाठी उभा आहे. मृत्यू त्याच्या सन्मुख उभा आहे. त्यांनी झडप घातली की बाकी सर्व काही इथे सोडून जावं लागणार आहे. कर्म तेवढंच बरोबर येणार आहे आणि त्या कर्मानुसार पुन्हा जन्म घ्यावा लागणार आहे, हे मनुष्याने सतत लक्षात घेतलं पाहिजे. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. पथिक उभा घेऊन पोटळी, कर्माची पाठीवरती, मृत्यू सन्मुख उभा से तो, आशा ठरे मिथ्याती. पथिक उभा घेऊन पोटळी, कर्माची पाठीवरती, मृत्यू सन्मुख उभा से तो, आशा ठरे मिथ्याती. पुढचा दोहा ऐकूयात 23वा. यहु जीव आया दूर थई, अजो भी जासी दूर, बीच के बासे रमी रह्या, काल रह्या सरपूर. यहु जीव आया दूर थई, अजो भी जासी दूर, बीच के बासे रमी रह्या, काल रह्या सरपूर. अर्थ ऐकूयात. हा जीव फार लांबून चालत चालत आलेला आहे आणि त्याला अजूनही खूप लांब जायचं आहे. आणि हा मध्येच म्हणजे या जीवनात रमून गेलाय आणि काळ्याने याच्यावर नेमका नेम साधलेला आहे. हा मनुष्य देह म्हणजेच आत्म्याचे 2-4 दिवसांचं वसतिस्थान आहे. जणू काही धर्मशाळाच म्हणा ना. प्रवास करत असताना मनुष्य धर्मशाळेत काही काळापुरती विश्रांती घेतो आणि नंतर तो पुढे निघून जातो. तसाच हा आत्मा खूप लांबून आलेला आहे. पुन्हा त्याला आपल्या घरी जायचं आहे, परंतु या संसारात तो काही काळासाठी विश्रांतीसाठी आलेला आहे. पण तो हे ध्यानात घेतच नाही आणि हे शरीर हे आपलं कायमचं राहण्याचं ठिकाण आहे असंच मानतो आणि त्यातच तो रमूनही जातो. पण काळ त्याला तिथे फार दिवस राहू देणार नाही. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. लांबुनी आला लांबवर तुझ जावयाचे आहे, जीवनात यामध्येच रमला, सशा परी तू बारे.
लांबुनी आला लांबवर तुझ जावयाचे आहे. जीवनात यामध्येच रमला सशा परी तू बारे. दोहा 24 ऐकूयात. राम कह्या तिने कहिलिया जरा पहुती आए. मंदिर लागए द्वार थे तब कुछ काढ़ी न जाए. राम कह्या तिने कहिलिया जरा पहुती आए. मंदिर लागए द्वार थे तब कुछ काढ़ी न जाए. अर्थ ऐकूयात. ज्यांना रामाचं स्मरण करायचं होतं त्यांनी ते केलं. आता तर म्हातारपण आलंय. आता मंदिराची दारं बंद झाली आहेत. आता गळ्यातूनही काही निघत नाहीये. अहो, तारुण्य आहे तोपर्यंत आयुष्य मजेत घालवावं आणि म्हातारपणी परमार्थ करावा अशी माणसाची तर विचारसरणी असते. आयुष्यभर धन दौलत मान मरातब यासाठी तो धावत राहतो. पण जेव्हा म्हातारपण येतं तेव्हा शरीर थकून गेलेलं असतं. तेव्हा मुखातून नाम घ्यावं म्हटलं तर शब्दही उमटत नाही. शिवाय म्हातारपण येईपर्यंत आयुष्य आहे की नाही हे देखील माहिती नाहीये. काळ तर डोक्यावर उभा आहे. केव्हा घाव घालील याचाही नेम नाही. तेव्हा अंगात बळ आहे तोपर्यंतच रामाचं नाव घेत राहावं. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात. रामाचे तू करी रे स्मरण जरा जवळी येईल. शरीर ज्योत ते शांत होता नाम कसे घेशील. रामाचे तू करी रे स्मरण जरा जवळी येईल. शरीर ज्योत ते शांत होता नाम कसे घेशील.